जय जय रामकृष्ण हरी। एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरासी नाही बोटभरी वाती, कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायण प्रीती, कोण त्यांची गती होईल नेनो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा तुमचा दिवस आनंदी जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी एकादशी व्रताविषयी अभंगातून खूप छान वर्णन केलं आहे. काही वेळापूर्वी ऐकलेल्या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. अभंग. एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरासी नाही बोटभरी वाती, कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायण प्रीती, कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणजे तुकाराम महाराज यातून असे सांगतात की जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहीत. काय करावे, सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते. परंतु हे सर्व सांसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरिहर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक पोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कोणाला नारायणविषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते मलाही कळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी व्रताचे महत्त्व, संतांनी काय सांगितले आहे, एकादशी व्रत का करावे आणि पापमोचनी एकादशी कधी आहे, एकादशी दिवशी कोणते शुभयोग मुहूर्त आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती असेल की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती श्रीहरी विठ्ठलांची कृपादृष्टी सदैव राहील. आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ, मंत्र जप यासारखे असंख्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि इतर नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करती व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे. थोडे तुझ घरी होती उजगरे, देऊळासी का रे मरसी जाता. तुका म्हणे का रे सुकुमार जालासी, काय जाव देसी यमदूता. याचा अर्थ असा आहे की सर्व व्रताचे सार म्हणजे एकादशी आहे आणि ती 15 दिवसातून एकदा येते. तरी देखील तू एकादशी हे व्रत का करत नाहीस. अरे, एकादशी धरताना तुझा जीव जातो काय, आणि धरली तरी एकादशीच्या दिवशी फराळाच्या निमित्ताने चांगले पोट भरून नेहमीपेक्षा जास्त खातोस. त्या दिवशी खरे तर हरिकथा करावी, वैष्णवांची पूजा करावी, हेच खरे तुझे स्वहित आहे. त्या निमित्ताने तुला जनमानसात मान सन्मान देखील मिळेल. अरे, तुझ्या घरी तू कोणत्याही कारणानिमित्त काही थोडे जागरण केले आहेस काय, मग एकादशीच्या दिवशी देवळात जाऊन जागर केला तर काय तू मरशील की काय ते सांग. तुकाराम महाराज म्हणतात, अरे एकादशीच्या दिवशी मला भूक सहन होत नाही, मला खूप त्रास होतो असे तू म्हणतोस. एवढा तू नाजूक झाला आहेस की काय. आणि यमदूतांनी तुला यम संज्ञेत गेल्यावर काय काय पुण्य तू आजवर केले आहे असे विचारले तर तू त्यांना काय उत्तर देशील. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पातीचे तुका म्हणे. पंढरीची वारी माझ्या घरीच आहे या वाचून मी दुसरे कोणतेही तीर्थ आणि व्रत करीत नाही. मी एकादशी व्रत करून त्या दिवशी उपवासी राहील आणि रात्रंदिवस हरिनाम घेत त्यांचे गुणगान गाईन. तुकाराम महाराज म्हणतात, कल्पतीचे बीज असलेले विठोबाचे नाम मी माझ्या मुखाने सतत गात राहील. पापमोचनी एकादशी व्रताला पाप हरणारी एकादशी म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार व्यक्तीने पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत ठेवावे आणि पश्चात्तापाच्या भावनेने भगवंताकडे आपल्या पापाच्या समाप्तीसाठी प्रार्थना करावी. तसेच भविष्यात कुठलंही चुकीचं काम न करण्याची भावना ठेवावी. भगवंता अशाच व्यक्तींना मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांना पापातून मुक्तता मिळवून देतात. पापमोचनी एकादशी 2025 तिथी पंचांगानुसार यावेळी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी
25 मार्च रोजी पहाटे 5:05 वाजता सुरू होत आहे आणि ही 26 मार्च रोजी पहाटे 3:45 वाजता संपेल. उदय तिथीच्या आधारे एकादशी मंगळवारी 25 मार्च रोजी आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत 25 मार्च आणि 26 मार्च असे 2 दिवस आहे. प्रत्यक्षात पापमोचनी एकादशीचा हरिवसार 26 मार्च रोजी सकाळी 9:14 पर्यंत आहे. यामुळे वैष्णव लोक 26 मार्च रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत ठेवतील आणि इतर 25 मार्च रोजी ठेवतील. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर सोडला जातो. उपवास या शब्दाचा अर्थ हा आहे की जवळ राहणे. आपल्याला जर भगवंताजवळ राहायचे असेल तर उपवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकादशी दिवशी सर्व भौतिक इंद्रिय तृप्तीच्या कार्यापासून दूर राहून भगवंताच्या नामस्मरणात अधिकाधिक वेळ घालवावा. ब्रह्मवैवर्तन पुराणामध्ये सांगितले आहे, उपावृत्तस्य पापोभ्योम यस्तु वासो गुणेसह उपवासस विद्येय सर्व भोग विवर्जित. उपवास म्हणजे सर्व पापापासून आणि इंद्रिय तृप्तीच्या कार्यापासून दूर राहणे. निश्चितच एकादशी व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती तर होतेच, परंतु त्या समवेत पंचम पुरुषार्थ भगवद्गती अथवा कृष्ण प्रेमही देखील प्राप्त होते. श्री हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये सांगितले आहे की एकादशी व्रत नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्य सर्वदा विप्रे विष्णू प्रीणम कारणम. भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी एकादशी व्रताचे पालन करावयास हवे. हे त्यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करायला हवे. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाल्यामुळे सुख आणि समृद्धी आपोआपच प्राप्त होते. ओम विष्णुपाद नित्य लीला प्रविष्ट सच्चिदानंद भक्ती विनोद ठाकूर आपल्या एका गीतात लिहितात, माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. माधव तिथी म्हणजे एकादशी, जन्माष्टमी इत्यादी व्रते भक्ती जननी म्हणजे आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करणारे आहेत. त्यामुळे ते सांगतात की आपण त्यांचे प्रयत्नपूर्वक पालन करायला हवे. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज सांगतात की ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी. ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत. ज्यासी गडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करे एकादशी. ज्याला ही एकादशी आवडत नाही ती जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती आहे. ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतात, कारण ती व्यक्ती महापापी मानली जाते. जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळ्या केल्या आहेत तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करतो. एकादशीस अन्नग्रहण केल्याने काय होते याचे वर्णन तुकाराम महाराज खालीलप्रमाणे करतात. एकादशीस अन्नपान जे नर करती भोजन श्वानविष्टे समान अधमजन एक. एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाते ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूसी. अशुद्ध विटाळीशीचे खळ विडा भक्षिते तांबूल सापडे सबळ काळा हाती न सुटे सेज बाज विलास भोग करती कामणीचा संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी वळीवंत. आपण नवजे हरिकीर्तना अनिक वारी जाता कोणा त्यांच्या पापे जाना ठेंगना तो मोहमेरू. तया देही यमदूत जाले जया तयांचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. तुकाराम महाराज सांगतात, जे लोक एकादशीस अन्नग्रहण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात श्वानविष्टेप्रमाणे असते. जो हे व्रत करीत नाही त्यांच्यासाठी यमदूत आहेतच. तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकगामी बनतो. एकादशी दिवशी पापपुरुष अन्नामध्ये वास करतो, त्यामुळे अन्न ग्रहण करू नये. ज्यांना स्वतःचे हित करून घ्यावयाचे आहे त्यांनी पुढील अन्नाचा एकादशी दिवशी त्याग करावा. भात तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थ, गहू, ज्वारी, मका बनवलेले पदार्थ, डाळी उदाहरणार्थ मूग, मसूर, तूर, हरभरा, वाटाणे इत्यादी, मोहरीचे आणि तिळाचे तेल एखाद्याने चुकूनही या पदार्थाचे सेवन करू नये, अन्यथा एकादशी व्रत भंग होते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.